राज्यात उष्माघाताचा धोका वाढला। 1 मार्च ते 20 एप्रिल दरम्यान राज्यभरात 39 उष्माघात रुग्णांची नोंद, तर वेगवेगळ्या कारणांनी 109 मृत्यूंची नोंद। धुळ्यात सलग 4 दिवसांपासून तापमान 40शी पार गेल्यानं बाष्पीभवनाचा वेग प्रचंड वाढला। 6 दिवसात 12 प्रकल्पातला जलसाठा तब्बल 4% घटला। भंडाऱ्याच्या मोहाडीत भीषण पाणी टंचाई, 2 दिवसांपासून नळ कोरडे, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचा संघर्ष। टँकर आल्यावर हंडाभर पाण्यासाठी महिलांची झुंबड, पाणी नाही तर कर कशासाठी भरायचा, संतप्त ग्रामस्थांचा सवाल। 15 मे पासून मुंबईमध्ये 10% पाणी कपात होणार। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावातला पाणीसाठा 28% खाली। मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलंय। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सुमारे 80 ठिकाणी पाणी तुंबण्याचा धोका। पावसाळ्यापूर्वी 547 उच्च क्षमतेचं पाणी उपसा पंप लावण्यात येणार। मुंबईत लवकरच अरुंद रस्त्यांवर उंच इमारतींना परवानगी देण्यात येणार। पालिकेच्या निर्णयामुळे सुरक्षिततेबाबत प्रश्न गंभीर होणार। मुंबई महापालिकेनं इमारतींच्या उंचीवरचे निर्बंध शिथिल केलेत। सुधार समितीकडून विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमातील दुरुस्तीला मंजुरी। भिवंडी शहरातील टेमघर परिसरातील आरक्षित जागेवरच्या अतिक्रमणावर पालिकेची कारवाई। चाळी भुईसपाट केल्या, अनेकांचे संसार उघड्यावर। शाळेसाठी आरक्षित केलेल्या जागेवर अतिक्रमण केलं होतं। नांदेडमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग, जेसीबीच्या मदतीनं अतिक्रमण जमीनदोस्त। मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या 60 व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। दंडात्मक कारवाई करण्याचा महापालिकेचा इशारा। धाराशिवमध्ये उमरगा ते औसा राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था। अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे। आमदार प्रवीण स्वामी यांनी पाहणी केली। तातडीनं रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या। सांगलीतील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसरातल्या गावांमध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतकरी त्रस्त। चांदोलीत शेतकऱ्यांनी आंदोलन करत वन विभागाला 21 दिवसांचा अल्टिमेटम दिला। नुकसान भरपाई न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। 1000 ते 1200 एकर जमीन पडून आहे। कारण जंगलातलं जे प्राणी आहेत या जंगलाला कुंपण नसल्यामुळं ते खाली शेतात येत आहे आणि शेताच्या भीतीमुळे गेली 15 वर्षे ही जमीन आमची पडून आहे। तर आमची सरकारकडे एक मागणी अशी आहे की ह्या पडलेल्या जमिनीचं आमचं भुईभाडं म्हणून जसं उसाला दर प्रतिगुंठ्याला मिळतात त्याचा हिशोब करून आम्हाला हे मिळावं आणि ह्या प्राण्याचा बंदोबस्त करावा आणि चांदोली अभयारण्याला कुंपण घालावं। धाराशिवमध्ये 29 आणि 30 मे रोजी नवोदित मराठी साहित्य संमेलन होणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन। सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बोधचिन्हाचंही अनावरण। अकोल्यात प्रेमाच्या नावाखाली विवाहित तरुणाकडून मुलीचं अपहरण। पीडित मुलीला 5 दिवस घरात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार। जमीर जाहिरुद्दीन काझीला पोलिसांनी अटक केली आहे। जमीर गेमिंग ॲपवरती बादशहा या नावानं बनावट अकाउंट चालवतो। त्यातून त्यानं हरियाणाच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं। बहीण मिसिंग असल्याची तक्रार तेथील पोलिसांना दिली होती। तो इथे आला होता की माझी बहीण इथे आल्याची माहिती मिळाली। ह्या मुलीचा आणि त्या मुलाचा आमच्या भागामध्ये पाहणी केली असता ती मुलगी आणि मुलगा जो आहे तो आम्हाला मिळून आला। गेमिंग ॲपवर त्यांची ओळख झाली आणि मग चॅटिंग मध्ये त्यांची मैत्री झाली आणि त्या मैत्रीमधून मग तिला वाटलं की आपण या मित्राकडे आपण गेलं पाहिजे, कारण तिला आई थोडीशी रागवली होती आणि त्या कुठं जायचं तर त्या रागाच्या भरात ती या ज्या मित्रासोबत चॅटिंग करत होती त्याच्याकडे इथे आली होती। अकोल्यातील मुलीची फसवणूक प्रकरण म्हणजे लव्ह जिहाद असल्याचा विश्व हिंदू परिषदेचा आरोप। 5 दिवसात पीडित मुलीसोबत काय झालं याचा सखोल तपास करा, हिंदू संघटनेची मागणी। प्रश्न आमच्या मनात निर्माण झाले आहेत आणि त्याचा खुलासा पोलिसांनी केला पाहिजे की तो 4-5 दिवस अगोदर त्या मुलीला घेऊन आला तर त्या मुलीसोबत काय घडलं। त्याचं लग्न झालेलं आहे, 2 मुलं असून तो त्या घरात राहिला तर त्याच्या आई, त्याचे वडील, त्याच्या परिवारातल्या लोकांनी त्याला का म्हटलं नाही की ही मुलगी कोण आहे, तर त्याचा कोणाकोणाला सपोर्ट आहे। तो इतक्या जरून त्या मुलीला घेऊन आला, तिला सपोर्ट करत आहेत, तर यामागे कोण फायनान्स करत आहे, त्याला पैसे कोण पुरवत आहे, कोणत्या संघटनेच्या मागे आहेत, तर हे सगळं लव्ह जिहादचं प्रकरण आहे।
भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार. अशोक खरातची 3 दिवसांची पोलीस कोठडी संपणार. विवाहित महिलेवरती पूजाविधीच्या नावानं लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विशेष तपास पथकाकडून अशोक खरातची चौकशी. नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर आणि महिला अत्याचार प्रकरणातल्या 4 आरोपींना आज पुन्हा कोर्टात हजर करणार. तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रजा मेमन यांची 6 दिवसांची पोलीस कोठडी आज संपणार आहे. भंडाऱ्यात वहिनीची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीतून अटक. लाखांदूर पोलिसांची कारवाई. प्रेमसंबंध असलेल्या विधव्या वहिनीनं लग्नाला नकार दिल्यानं दिरानं हत्या केली होती. ईडीची मोठी कारवाई. रहेजा डेव्हलपरची 1100 कोटींची मालमत्ता जप्त. 2400 कोटींच्या कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई. घर खरेदीदारांकडून फसवणुकीची तक्रार मिळाल्यानंतर ईडीकडून कारवाई. नवी मुंबई महापालिकेचा निलंबित उपायुक्त डॉक्टर कैलास गायकवाडला बेलापूर न्यायालयाकडून जामीन मंजूर. 42,000 रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी गायकवाडला अटक केली होती. भिवंडीमध्ये 5 लाखांची पाणी चोरी उघड. पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला 3 नळ कनेक्शन घेऊन सर्रासपणे पाणी चोरी सुरू होती. एका टाकीत हे पाणी साठवलं जात होतं आणि नंतर बाटल्यांमध्ये भरून पाण्याची विक्री होत होती. या प्रकरणी आकाश घरातवर गुन्हा दाखल. आमच्या महापालिका हद्दीतून मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होत आहे आणि ते पाणी जे आहे, जे बॉटलिंग प्लांट्स आहेत, जे पाण्याचे जार भरून फिल्टर करून विकतात ह्या कंपनी मोठ्या प्रमाणात पाणी चोरी करत आहेत. ते आम्हाला निदर्शनास आलं तर त्या अनुषंगाने आम्ही कारवाई करून त्यांचे पाईप जप्त केले व शांतीनगर पोलीस स्टेशन येथे संबंधितांवर गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये त्यांना 5,04,000 रुपये दंड देखील लावण्यात आलेला आहे. हिंगोली तालुक्यात महसूल विभागाच्या वतीनं घरकुल लाभार्थ्यांसाठी 7 वाळू घाट आरक्षित. खांबाळा येथील रेती घाटावर घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटप. अमला, इडोळी, हिंगणी, खेड, खरबी, खांबाळा, दुर्ग, धामणी या ठिकाणचे वाळू घाटाचे सर्वे. धुळ्याच्या शिंदखेडातील मौजे मांडळ येथील पांझरा नदी पात्रातून वाळूची वाहतूक करण्यासाठी तहसीलदारांच्या नावानं 50,000 रुपयांची लाच. 2 जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं. अवैध उत्खनन रोखण्यासाठी आता भरारी पथकं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय. कोकण विभागासाठी विशेष तरतुदी. वाळू धोरण 2025 मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा. लिलावात सहभागी होण्यासाठी वार्षिक उलाढालीचे नवे निकष. वाशिममध्ये खतांच्या बेकायदेशीर विक्रीवर कारवाई. अनुदानित ग्रेड खतांची ई-पॉस प्रणालीविना ऑफलाईन विक्री सुरू होती. कृषी विभागानं कारवाई करत 4 जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला. जळगाव शहरातील शनीपेठ व आसोदा रोड इथे 2 दुकानं फोडली. कारमधून आलेल्या टोळीनं ही दुकानांची तोडफोड केली. दुकानातील रोकड आणि साहित्य घेऊन आरोपी पसार. भिलापूर पोलीस चौकीपासून 50 फुटावर असलेली दुकानं फोडल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. नागपूरच्या मौदा तालुक्यामध्ये इंदोरा परिसरातील भाताच्या पेंढ्यांना आग. अनेक टन भाताच्या पेंढ्या जळून खाक. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलानं आग विझवली. कोट्यवधींचं नुकसान. कोल्हापुरातील गोकुळ दूध संघावरती प्रशासक येणार. मुंबईत महायुतीच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं. प्रशासक येऊ नये म्हणून धावाधाव करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांचे प्रयत्न निष्फळ. 4 मे रोजी गोकुळच्या संचालकांची मुदत संपणार. मुंबई पुणे मिसिंग लिंकची ड्रोन झलक समोर. आणखी एक अभियांत्रिकी आविष्कार म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा व्हिडिओ पोस्ट केला. तर महाराष्ट्र दिनी मिसिंग लिंकचं उद्घाटन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ट्विट करत माहिती. मिसिंग लिंकमुळे मुंबई पुणे प्रवास 25 ते 30 मिनिटांनी कमी होणार. भाजपकडून विधान परिषदेच्या नावांची यादी जाहीर. माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार यांना उमेदवारी. सुनील करजतकर यांना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी तर पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी. मला असं वाटतं की पक्षाच्या विचारधारेचं आहे, कारण आत्तापर्यंत मला वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला आणि त्या जबाबदाऱ्यांमुळेच मी आत्ता या स्टेजपर्यंत येऊन पोहोचलेले आहे. आणि कधीही माझ्यावरती जबाबदारी देताना मी एक महिला म्हणून पक्षाने कधीच माझ्यावरती अविश्वास दाखवला नाही, त्यामुळे मी स्वतःला सिद्ध करू शकते. विधान परिषदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांचं अजूनही रहस्यच. नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांची नावं आघाडीवर.
दीपक सावंत, संजय मोरे, रवी फाटक यांच्या नावाची ही चर्चा. तर शायना एनसी, रवींद्र धंगेकर आणि शीतल म्हात्रे ही शर्यतीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.